पाहतोय या संघामध्ये रोशन म्हात्रे, संजय म्हात्रे, पंकज घाडगे, साहिल देसाई, अर्जुन बेदी एक स्ट्रॉंग असा लाईनअप आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे कुठेतरी हा संघ प्रशांत कनागल यांना देखील आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना. एक बाहुबली म्हणून ओळखला जातो रायझिंग स्टार या संघाचं. दरवेळेस आपण पाहतो बॅटिंगच्या जोरावर आपल्या संघाला जिंकवतात. त्याचप्रमाणे आजकाल तर मला वाटतं बॉलिंग पण करायला लागलेत. पुढच्या वर्षी रायगड प्रीमियर लीग खेळतात असं ते आम्हाला म्हणवते. तर हे सामना सुरू करायचा आहे. आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. स्ट्राईकला आपण पाहतोय पंकज घाडगे यांना, त्याचप्रमाणे नॉन स्ट्रायकर साहिल देसाई, एका लेदर बॉलचा खेळाडू आपण पाहतोय. त्याचप्रमाणे गोलंदाजी मार्कवर सुमित यांना पाहतोय. तर नक्कीच एक प्रकारचा विश्वास दाखवला आपल्या संघाने. सुमित यांच्यावर पुन्हा एकदा पहिलं षटक हाताळत दिलंय. फ्रेश अशी मॅच जाईल, फ्रेश अशा माइंडसेटनी देखील खेळतायत. तर 12 खेळाडू, दोन्ही संघांचा 12 खेळाडू. मला वाटतं शिवांश ट्रान्सपोर्ट आपल्या संघाचा 12 खेळाडू इथे पाठवायचा आहे. किंबहुना तुम्हाला माहिती आहे जर नाही आलं तर 2 रनची पेनल्टी असते. तर आपला 12 खेळाडू पाठवायचे. 12:50 झाली आहेत घड्याळामध्ये. पंच आम्हाला सांगतायत लेट स्टार्ट. 12 खेळाडू पाठवायचं. शेवटचा कॉल असेल. पहिला चेंडू व्हायच्या आधी जर 12 खेळाडू नाही आला तर 2 रनची पेनल्टी असेल. तर येस पंच आम्हाला इशारा देत आहेत मॅच स्टार्ट. 12:50 झालेत घड्याळामध्ये. 20 मिनिटं असते तुमच्याकडे हे 4 षटक टाकण्यासाठी. पहिला चेंडू सुमित यांचा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आलेला पंकजांनी भिरकावलं. कव्हर्सला प्रशांत येतात आणि इथे बडी मछली जाल में. नक्कीच आपण म्हणावं लागेल ज्याच्यासाठी पंकज यांची मॅच इम्पॉर्टंट होती, ज्यासाठी पंकजांना बॅटिंग येणं इम्पॉर्टंट, तोच पंकज आता मात्र पहिल्या चेंडूवर काहीसा सेम रीते आउट होत आहे. मगाशी आपण रायगड प्रीमियर लीगमध्ये पाहिलं पुश करण्याचा प्रयत्न होता, कव्हर्सला आउट झाले. आता देखील कव्हर्सलाच आउट झालेत. नक्कीच एक चांगला असा चेंडू तिकडे टाकला होता सुमित यांनी. कमबॅक करून दिलाय. आपल्या संघाला मात्र कम्फर्टेबल पोझिशन आणून दिलंय. पंकज घाडगे यांच्यासारखा एक मोठा फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत तर आपण पाहतोय. तर आपण इथे पाहतोय शंकर भाऊ जाधव म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके टायगर भाऊ यांच्यातर्फे बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर यांच्यासाठी कूलर जे त्यांनी प्रस्तुत केले होते ते मात्र इथे आलेत. त्यामुळे मला वाटतं एक पारितोषिकांचं दमदार असं आयोजन नियोजन. त्याचप्रमाणे सर्व पारितोषिक आपण पाहिले मला वाटतं 3 टेबल फक्त पारितोषिक ठेवायला लागतील एवढे पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे अतुल भाऊ आवटी यांच्यातर्फे पुरस्कृत आपण एक सायकल देखील इथे पाहतोय. तर हे पारितोषिक भरपूर असणारी ही स्पर्धा. मला वाटतं खूप कमी स्पर्धा अशा असतील जिकडे एवढे सारे पारितोषिक असतील. मॅन ऑफ द मॅचपासून सगळे पारितोषिक पुरस्कृत असतात कोणा ना कोणातर्फे. पुढील चेंडू इथे मात्र वेगावर स्वार झाले सुमित यांनी. काहीसा सबमरीन डिलिव्हरी नयन यांना कळला नाही आणि चेंडू चालला सरळ यशस्वी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होते आहे सांगता. क्या बात आहे. आतापर्यंत खूप सुंदर असं षटक हाताळले सुमित यांनी. तिसरा चेंडू 2 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे. विकेट आली सॉरी 2 चेंडूमध्ये 0 धावा. ओके इट्स अ डेड बॉल पंच आम्हाला सांगतायत. पुन्हा एकदा सुमित गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय नयन यांना. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकाचा प्रयत्न होता. वेगावर स्वार झाले. टप्पा खाता चेंडू डबल स्पीडने वळालाय. चेंडू गेला सर यशस्वी रक्षकाच्या हातामध्ये. सुनील येवले आपण पाहतोय मागून फक्त इथे बॉलरला गाईड करता सांगतात कोणत्या टप्प्यावर बॉलिंग टाकावी. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅचवर नक्कीच धडा घेतला होता सुमित यांनी, त्याच्यावर बदल केला आणि आता मात्र एक तेज तर्रार अशी गोलंदाजी घेऊन येत आहेत सुमित. कमबॅक करताना पाहायला मिळतं मगाच्या सामन्यापासून. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुमित यांचा नयन यांच्यासाठी. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुन्हा एकदा वेगावर स्वार झाले. वा काय गोलंदाजी आहे. नक्कीच एका कमी वयात एवढे चांगली गोलंदाजी करणं मुश्किल असतं. त्याचा प्रतिष्ठा दाखवणं मात्र खूप चांगली अशी गोलंदाजी करतोय सुमित आपल्या संघासाठी. मला वाटतं
चारही चेंडू जे त्यांनी टाकले ते सगळे निर्धाव चेंडू. पहिला चेंडू एक मोठी विकेट त्यांना मिळालेली पंकज यांची, त्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स वाढला. नयन याने त्यांनी सलगचे 3 चेंडू डॉट टाकलेत. तर 5वा चेंडू असेल सुमित यांच्या षटकातील. पुन्हा एकदा नयन यांना फुल लेंथचा चेंडू, पुन्हा एकदा भिरकायचा प्रयत्न. इथे मात्र अजून एक डॉट बॉल. वा काय गोलंदाजी आहे. नक्की सर्वांना जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजून सांगायचं आहे. खूप सुंदर अशी गोलंदाजी. पहिल्याच बॉलवर विकेट आल्यानंतर मात्र 4 डॉट इथे टाकलेत. लाईन आणि लेंथ खूप चांगल्या प्रकारे इथे ओळखली आहे. सुमित यांनी पाहिलं बॅट्समन शफल होऊन खेळत आहेत. 5 चेंडूंमध्ये 5 डॉट. तर नक्कीच आम्हाला आमचे स्कोरर विशाल सांगतात की मगाशच्या मॅचमध्ये ज्या बॅट्समननी झंझावाती खेळी केली होती तेच नयनला आता मात्र उभं ठेवलं सुमित यांनी. शेवटचा चेंडू सुमित यांच्या षटकातील. पुन्हा शॉर्ट ऑफ लेन चेंडू. इथे मात्र बॅटची कडा घेते. चेंडू चालला स्क्वेअरलेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉल खाली येत आहेत. अक्षय एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धावचा प्रयत्न करतील का. तर चांगली अशी रनविटी विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. साहिल यांच्यातर्फे बॅटला बॉल लागतोय पण मात्र इथे फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. सुमित यांनी काय गोलंदाजी केली आहे. सुमित यांनी नक्कीच एक बलाढ्य संघ मोरिया 11 नावाचा संघ आपण पाहतो त्यांच्या समोर एक चांगला बॅटिंग लाईनअप समोर एवढी चांगली गोलंदाजी करणं नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. खूप चांगली अशी गोलंदाजी सुमित यांच्यातर्फे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मात्र येणारे जे 3 गोलंदाज असतील, रोहित असेल, रोशन असेल किंवा सुनील येवले असतील, यांच्यावर आता तेवढी जबाबदारी आहे की ही चांगली गोलंदाजी आपण पुढे न्यायची आहे. एक छोट्या धावे मला वाटतं एक मोठ्या धावेकडे आगेसूच करताना मोरिया 11 नक्कीच हे प्रयत्न करतील. एक चांगला बॅटिंग लाईनअप देखील त्यांच्याकडे आहे. आता आपण पाहतोय नयन, साहिल, त्यानंतर आपण पाहणार सुशांत, अर्जुन, एक चांगला असा बॅटिंग. त्यानंतर निखिलला देखील आपण पाहत आहोत या संघामध्ये. एक मोठा असा बॅटिंग लाईनअप, एक मला वाटतं खूप डीपपर्यंत जाणारा असा बॅटिंग लाईनअप आपण पाहतोय या संघामध्ये. तर सर्वांचं लक्ष असेल ते म्हणजे विश्वास जाधव बॅटिंगला येतील का. विश्वास जाधव यांचा एक वेगळा आगळा वेगळा फॅन क्लब आहे कामोट्यामध्ये. त्यांच्या बॅटिंगचे दिवाने आहेत. तर गोलंदाजी मार्गावर आता मात्र आमंत्रित केलंय रोहित यांना, एक अजून एक अष्टपैलू असा खेळाडू या संघाचा. तर पॉईंटवर आपण पाहतो या संघाचे सर्व आणि मॅनेजर अरविंद काका यांना. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन चेंडू. इथे मात्र आक्रमण केलं साहिल यांनी. साहिल यांनी दाखवून दिले का मला या संघामध्ये ओपनिंगला पाठवतात, का मला लेदर बॉलचा चांगला खेळाडू म्हणून जाणलं जातं आणि का मी या ग्राउंडवर रोज सराव करतो. त्याचं प्रात्यक्षिक दाखवताना शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. रोहित यांचा पाहिला थांबले आणि बॅकफुटला जाऊन पुल केला चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरून. नक्कीच समोरच्या दिशेने खूप चांगली अशी फलंदाजी करतात साहिल. आपण पाहतो स्टेपआउट वगैरे होऊन खूप चांगली अशी फलंदाजी करतात. पुढील चेंडू इथे मात्र स्टेपआउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून षटकार येतोय. क्या बात आहे, काय फलंदाजी करतोय साहिल. पहिल्या षटकामध्ये नक्कीच एक जखडून ठेवलं होतं सुमित यांनी. इथे मात्र धागा खोलतोय साहिल आणि 2 चेंडूंवर खरपूस समाचार घेतोय आणि कुठेतरी एक मोठ्या धावसंख्येकडे आगे कूच करताना पाहायला मिळतोय. पंकज गाडगेसारखा एक मोठा फलंदाज इथे बाद नक्कीच झालं. तर तदनंतर मात्र साहिल यांनी स्वतःच्या जबाबदारीवर ही सामना खेळताना पाहतोय. खूप सुंदर अशी फलंदाजी आतापर्यंत केली आहे साहिल यांनी. तर दुर्वेश गोवारी आपल्यापर्यंत आमचा आवाज येतो. सुशांत दादा पाटील आपल्याला इथे बोलवत आहेत, आपण इथे यायचं. दुर्वेश गोवारी पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू. आता मात्र साहिल यांच्या बॅटमधून धावा यायला लागल्यात. मोरिया 11 साठी धावा यायला लागल्यात. तिथेच एक आपण पाहतोय या टीमचे संघ मालक अशोक जाधव यांच्या चेहऱ्यावर देखील हास्य येताना. 3 चेंडूमध्ये 3 लगातारचे षटकार मारलेत साहिल यांनी. सुरेख अशी फलंदाजी आतापर्यंत साहिल यांनी आपल्या संघासाठी केली आहे. मगाशी म्हटलं जर सुमित यांनी पहिली जी षटक टाकलेलं खूप चांगलं षटक त्यांनी हाताळलेलं. त्यानंतर मात्र त्याच्यावर कॉपी करायचा प्रयत्न होता रोहित यांचा, पण मात्र इथे साहिल यांच्या बॅटमधून धावा येत आहेत. 3 चेंडूंमध्ये 18 धावा आतापर्यंत खर्च केलेत. मगाशी आपण पाहिलं होतं सोनू पाटील यांना मंगेश सानपुरे यांच्यावर आक्रमण चढवलं होतं. 34 धावा त्यांच्या गोलंदाजीमध्ये दिलेल्या. आता मात्र पाहावं लागेल साहिल काय फलंदाजी करतोय. बॅटीमधून त्यांच्या फक्त आणि फक्त षटकार येतोय. क्षेत्ररक्षणात काहीसा फेरबदल करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा रोहित त्याला पाहतोय साहिल यांना फेस करताना. शॉर्ट ऑफ लेन चेंडू. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. पंचांकडे दाद मागितली. पंच आम्हाला सांगतो इट्स अ व्हाईट बॉल. नक्कीच अवांतर धाव. 3 चेंडूमध्ये 19 धावा आतापर्यंत खर्च केल्यात रोहित यांनी. एक महागडा अशा षटक इथे हाताळताना आपण पाहतोय रोहित यांना. पुढील चेंडू पुन्हा एकदा रोहित यांचा फुल लेंथचा चेंडू. भिरकाचा प्रयत्न होता. बॅटची आतील कडा घेते. चेंडू चालला स्क्वेअरलेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जोरात पळत येत आहेत. त्या दरम्यान मात्र फक्त एकच रन मिळेल. खूप चांगली अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. फक्त एकच धाव तिकडे खर्च केली आहे. स्वप्नील आपण पाहतोय तिकडे
थोड्याच महिन्याआधी त्यांना गुडघ्याची दुखापत चालू आहे, त्यानंतर मात्र रिकव्हरी झाली आणि आता मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतं स्वप्नील. नक्कीच माऊली 11चे प्लेयर म्हणतात आमच्या टायमाला एवढा जोरात पळत नाही, माहिती नाही आज काय एवढा पळतोय. तर पुढील चेंडू इथे रोहित यांचा, आता मात्र स्ट्रायकर नयन. शॉर्ट ऑफ लाईन पुन्हा, क्या बात आहे, वा काय शॉट आहे, नक्कीच पाहावं लागेल. रिप्ले मध्ये थांबले, बॅकफुटला गेले आणि त्याला स्ट्रेट पंच केलं लॉंग ऑफच्या डोक्यावरून. नक्कीच एक सोपासा शॉट नाही आहे, रिप्लेमध्ये पण आपण पाहावं लागेल. समोरच्या कॅमेऱ्यात जर आम्हाला मिळालं. फुलंदाज चेंडू तर नयन यांनी थांबले आणि इथे मात्र शॉर्ट हेलिकॉप्टर शॉट मारलाय लॉंग ऑफच्या डोक्यावर. इथे मात्र काय घडतंय, पावसाचं होतंय आगमन, फलंदाजी तेवढी सोपी नसणार नाही आता. फुलन चेंडू आता पुन्हा एकदा तुटून पडलेत गोलंदाजावर आणि इथे मात्र गडी होतोय बाद. सुमित यांच्याकडून आज कोणतीही चूक होत नाहीये. मगाशी आपण पाहिलं गोलंदाजीवर त्यांनी मॅच काढली, आता मात्र कॅच घेतली आहे. दुसरा विकेट इथे पडतोय नयन यांच्या स्वरूपात. अजून एक धक्का बसतोय मोरिया 11 या संघाला. पण म्हटलं तसं एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, एक डीप असा बॅटिंग लाईनअप आहे मोरिया 11 या संघाचा. नेहमीच आपण पाहतो 2 षटका समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजेच 28. तर नयन यांची जागा घेण्यासाठी अजून एक अष्टपैलू असा खेळाडू पण सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील ह्याच फलंदाजाला आपण खेळताना पाहिलेलं. पण हेच असतं मोठ्या खेळाडूचं, आपण म्हणावं तसं तर मोठे खेळाडू आपण म्हटले तर बॉलची मागणी होते, येल्लो बॉलची मागणी होते. ते यस पंकज सिलेक्ट करतात आणि चेंडू देतील तिकडे आतमध्ये. तर दरम्यान स्पीडअप करायचं आहे थोडं पंच. इथं आपण काय पाहतोय, नयन यांची जागा घेण्यासाठी अजून एक अष्टपैलू खेळाडू अर्जुन बेदी यांना मात्र इथे आमंत्रित केलं आहे. व्यावसायिक क्रिकेट खेळताना आपण पाहतो फायटर 11 अँटोपिलिया संघाकडे आपण खेळताना पाहतो अर्जुन बेदी यांना. तेच अर्जुन बेदी आज मात्र अवतरलेत कामोटे नगरीमध्ये. तर 2 षटक तुम्ही टाकले 10 मिनिटांमध्ये, अजूनही तुमच्याकडे 10 मिनिटाचा कालावधी आहे 2 षटक टाकायला. सुनील येवले, रोशन मात्रे आपण याची नोंद घ्यायची आहे. 10 मिनिटं उरले शेवटचे, तुम्हाला अजूनही 12 चेंडू टाकायचे. तर पंच आपण देखील याची नोंद घ्यायची आहे. तर यस आपण आता काय पाहतोय, स्विंग बॉलची ओव्हर, येल्लो बॉल आपण म्हटलं तसं एक आगळा वेगळा असा इथे प्रयत्न करताना आपण पाहतोय. तर पाहावं लागेल या स्विंग बॉलमध्ये आतापर्यंत जेवढ्या पण मॅचेस झाल्या त्याच्यामध्ये आय थिंक शिवशंभूचे खंडू राक्षे सोडले तर बाकी सर्व गोलंदाजांनी ते धावा दिल्यात. तर एक आगळीवेगळी गोलंदाजी देखील खंडू राक्षे यांची एक वेगळा पवित्र ते दरवेळीस गोलंदाजी करताना ठेवत असतात. आता मात्र स्विंग लेवले कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात या संघा, आयकन या पाहायला मिळतात या संघाचे. सुनील येवले स्वतःच्या जबाबदारीवर घेऊन हे स्विंग बॉलचं षटक टाकतायत. मॅन इन फॉर्म आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईकवर. साहिल यांच्या बॅटमधून धावा येतील का सुनील. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, भिरकावाचा प्रयत्न, पंचांकडे दाद नक्कीच मागितली आम्हाला सांगतायत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. खूप सुंदर अशी गोलंदाजी. पहिला चेंडू आपण पाहिला ऑफस्टिकच्या बाहेर पडलेला चेंडू तितकाच बाहेर गेला आणि साहिल यांच्या रीचच्या बाहेर गेला चेंडू. डॉट बॉलची होते सांगता. या सुनील यांचा दुसरा चेंडू पुन्हा एकदा साहिल यांना स्लोअर वन रीचचा चेंडू टाकलेला. इथे मात्र टाइम केला, चेंडूला वळले आणि चेंडू चालला स्वप्नील यांच्या हातामध्ये. खूप चांगली अशी फेकी आपल्याला पाहायला मिळते. वा काय फिल्डिंग केली आहे स्वप्नील यांनी. नक्कीच जेवढे चांगले क्षेत्ररक्षक ते आहेत तेवढे चांगले यष्टीरक्षक देखील आहेत. चांगली अशी फेकी आपल्याला पाहायला मिळते स्वप्नील यांच्या तर्फे. त्याचप्रमाणे अरविंद शिंदे काका यांचे एक आवडते खेळाडू म्हणून आपण स्वप्नील यांच्याकडे नेहमीच पाहिले. पुढील चेंडू असेल सुनील येवले यांचा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, भिरकाचा प्रयत्न आहे का तर नाही. पंच आम्हाला सांगतायत ऑफस्टिकचा खूप बाहेरून गेला चेंडू. इट्स अ वाईट बॉल. नक्कीच आता मात्र स्विंगवर काही कंट्रोल ठेवता आला नाही आहे सुनील यांना. पहिले 2 चेंडू खूप चांगल्यारीत्या हाताळले, त्यानंतर मात्र एक अवांतर धाव येते. आता मात्र अर्जुन एक मोठं असं नाव कामोठे क्रिकेटमध्ये सुनील यांच्या समोर. फुलन चेंडू पुन्हा भिरकावला. इथे मात्र ताकदीवर मनगटाच्या जोरावर चेंडूला डिपॉझिट केलं. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. वा काय फलंदाजी केली आहे. तर इथे मात्र तुटून पडतात अर्जुन. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर खरपोस समाचार घेतला आणि चेंडूला डिपॉझिट केलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चौकारासाठी. पुढील चेंडू सुनील यांचा. स्लोअर चेंडू. इथे मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पाहायला लागतोय. धावचित करण्याचा प्रयत्न आहे तिकडे मात्र संजय मात्र यांच्यातर्फे थ्रो. पंच आम्हाला सांगतात लेग बाईसच्या स्वरूपात.
1 धाव मिळते. 5वा चेंडू असेल सुनील यांच्या षटकात. आतापर्यंत एक माफक अशी गोलंदाजी केली आहे. 4 चेंडूमध्ये 1 षटकार येऊन देखील फक्त 8 धावा खर्च केल्या. 1 चेंडू जो त्यांनी जोराने टाकलेला तोच मात्र अर्जुन यांनी मनगटाच्या जोरावर स्क्वेअर लेगला मारला. तर आता मात्र साहिल यांच्या धावा बॅटमधून धावा यायला लागल्या. 6 चेंडूमध्ये जो 20 धावांवर खेळतोय तोच साहिल आता मात्र फलंदाजीवर. फुलंदाजा चेंडू. इथे मात्र चेंडूला फक्त टाईम केला, पंच केला चेंडूला लॉंग ऑनला. 1च धाव फक्त मिळेल. 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचेल 38 धावेंवर. काहीसं जकडून ठेवताना इथं पाहायला मिळतं. सुनील येवले आपला एक्सपिरियन्स पणाला लावताना आपण इथे पाहतोय. का मला या संघामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून घेतला. तर शेवटचा चेंडू असेल सुनील यांच्या षटकातील. स्ट्राईकवर अर्जुन. मोठा फटका येईल का. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इथे मात्र सोडलाय. निर्धाव प्रकारचा चेंडू. पंच आम्हाला सांगतायत इट्स अ फेअर डिलिव्हरी. 3रं षटक होतं समाप्त. 38 धावा स्कोअर कार्डवर. तर पुढील मॅचचा नाणेफेक आपण करणार आहोत. तर मास्टर सूर्या 11 विरुद्ध तर मास्टर सूर्य 11 वर्सेस ग्लिस्टर ब्लास्टर ह्या संघ. दोन्ही संघांमध्ये पुढील सामना असेल तर सागर परब आणि सोनू पाटील. आपण दोघं सागर परब इथे ऑलरेडी आलेले आहेत. सोनू पाटील आपण यायचं. तर मी विनंती करतो कामोट्यातील एक लेजेंडरी खेळाडू जय पाटील दादा आपल्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. तर दादा आपण यायचं आणि कॅमेरामन आपण फोकस करायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण हा टॉस करणार आहोत. ह्या ओव्हरनंतर आपण हा टॉस करणार आहोत. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. तर आपण वळतो या पूर्वार्धातील शेवटचा षटक. पाहूया कोण हाताळतंय. तर येस या संघाचा कर्णधार म्हणजेच कामोट्याचा बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच रोशन म्हात्रे स्वतः मात्र आलाय गोलंदाजी मार्कवर. तर पाहावं लागेल किती धावा येतात किंवा किती डॉट बॉल येतील ह्या षटकामध्ये. एक उंच कदाचा असा गोलंदाज. पहिला चेंडू रोशन यांचा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू वेगावर स्वार झाले. तेवढाच चांगला टायमिंग रित्या मारलेला शॉट आणि इथे चेंडू चालले थर्ड मॅनच्या दिशेने. पुन्हा एकदा सुमित येतोय. नक्कीच सुमितच्या हातामध्ये बॉल येतोय. सुमित जिथे जातो तिकडे बॉल येतो असं मला वाटतंय. हाईटचा नो चेक करा सांगतात आम्हाला पंच. रिव्ह्यू असेल इकडे चेक करतायत. इट्स OUT आउट. पहिल्या चेंडूवर मात्र इथे सफलता मिळते. रोशन मात्र यांना खूप सुंदर असा घे. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि फलंदाज साहिल होतोय बाद. खूप चांगली अशी खेळी आहे साहिल यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. 8 चेंडूमध्ये 21 धावा त्यांनी दिलेल्या. तर नवीन बॅट्समॅनला पाहायला मिळतं निखिल कदम आलेत फलंदाजीसाठी. तर रोशन यांच्या समोर निखिल पाहावं लागेल. उंच एक हाईट आणि बॉडीप्रमाणे असलेला हा रोशन मात्र पाहावं लागेल काय करतंय. शेवटचे 5 चेंडू असतील या पूर्वार्धातील. 38 धावा स्कोअर कार्डवर झाल्या आहेत. रोशन विरुद्ध निखिल. एक चांगला असा अष्टपैलू खेळाडू निखिल देखील आहे. तर पाहावं लागेल काय बॅटल रंगतं इथे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकायचा प्रयत्न होता. खूप वाईड ऑफ स्टिक होता आणि पंच आम्हाला सांगतात इट्स अ व्हाईट बॉल +1 रन. तर व्हाईट +1 इकडे मिळत आहेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या 40वर पोहोचते. पहिल्यांदाच मला वाटतं रोशननी आजच्या दिवसात एक वाईट टाकला असेल असं मला वाटतंय. मग अशा मॅचमध्ये बॉलिंगच मिळाली नव्हती त्यामुळे आजच्या असेल पहिला वाईट असेल रोशन यांच्या गोलंदाजीतील. तर पुन्हा एकदा रोशन विरुद्ध अर्जुन बेदी. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकावायचा प्रयत्न होता. वेगावर स्वार झाले. पंच आम्हाला सांगतात इट्स अ फेअर डिलिव्हरी. वन्स अगेन डॉट बॉलची होते आहे सांगता. नक्कीच 2 बाहुबली जेव्हा खेळतात तेव्हा एक बॅटल पाहायला मिळतं. तेच आपल्याला पाहायला मिळते. रोशन म्हात्रे आणि अर्जुन बेदी 2 तुल्यबळ असे खेळाडू आपण पाहतोय. दोघंही खेळाडू तेवढं कॅलिबर आहे की एकमेकांना षटकार मारू शकतील. तर येस आतापर्यंत 1-0 असं हे बॅटल आपण पाहतोय रोशन यांच्यातर्फे झुकलेलं. तर यष्टी रक्षणात काहीसा फेरबदल. संजय म्हात्रे आपण पाहतोय बाउंड्रीवर जात आहेत. त्याचप्रमाणे सुनील येवले यांना यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आपण पाहायला मिळत आहे.
काहीसा एक स्ट्रॅटेजिक बदल आपल्याला पाहायला मिळतो या संघातर्फे. तर पुढील चेंडू असेल तिसरा चेंडू रोशन म्हात्रे यांच्या षटकातील. स्ट्रायकर पुन्हा एकदा अर्जुन बेदी. वेगळा पवित्रा घेतील का? तर शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुन्हा एकदा भिरकाचा प्रयत्न, पण सेम रिझल्ट. इट्स अ फेअर डिलिव्हरी आम्हाला सांगतायत. नक्की वेगावर स्वार झाले का? त्यांना रायगडमध्ये एक मोठा खेळाडू मानला जातो रोशन यांना. रोशन टेनिस बॉल असो, रबर बॉल. टेनिस बॉल मला वाटतं ते जवळजवळ 120 125 टाकते. रबर बॉलमध्ये तर 135 प्लस आरामात टाकत असतील असं मला वाटतंय. पुढील चेंडू रोशन यांचा पुन्हा एकदा अर्जुनसाठी. शॉर्ट ऑफ फुल लेंथचा चेंडू. इथे मात्र अर्जुन यांनी मिस टाइम स्ट्रोक. चेंडू चाललाय लॉंग ऑफला. रोहित चेंडू खाली येत आहेत आणि इथे होतोय झेल बाद. नक्कीच वन बाउन्स. रोहित यांनी झेल पकडायचा प्रयत्न केला होता, हातामध्ये चेंडू उडाला, मात्र त्यानंतर खूप सुरेख असा झेल तिकडे घेतला. फलंदाज अर्जुन होतोय बाद. काही मोठी कामगिरी करू शकला नाही आपल्या संघासाठी. तर आता मात्र अर्जुन यांची जागा घेण्यासाठी येतोय ते म्हणजेच प्रज्वल येतोय बॅटिंगला. शेवटचे 2 चेंडू असतील रोशन म्हात्रे यांच्या षटकातील. आतापर्यंत 2 धावा खर्च करून 2 मोठे विकेट यांनी घेतलेत. नक्कीच खूप चांगली अशी साजेशी गोलंदाजी. 40 धावा, 40 रन्स ऑन स्कोर बोर्ड. शेवटचे 2 चेंडू असतील तुमच्या षटकातील रोशन. स्ट्रायकर आपण पाहतोय प्रज्वल. आता मात्र इथे काय होतंय, पावसाचं होतं आगमन. जिथे रोशन मात्र 130 टाकत होता, आता मात्र तो चेंडू अजूनही ते सरार येईल की काय? पावसात पाहावं लागेल रोशन म्हात्रे यांचा बॉल बॅट्समॅन दाखवतील की नाही. 5वा चेंडू रोशन यांच्या षटकातील. स्ट्राईकला आपण पाहतो प्रज्वल यांना. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पडताच बॅटवर आला. चेंडू चाललाय कव्हर्सला. तिकडे अरविंद शिंदे बॅल खाली. चांगलासा प्रयत्न होता तिकडे काका यांचा. चेंडू हाताला लागून चेंडू चालला पॉइंटला. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील. 1 धाव 2 धाव आणि इथे होतोय धाव बाद. जर नाही वा, काय क्रिकेट पाहायला मिळतं. सर्कसच एखाद्या वेळ पाहायला मिळतं आपल्याला. जिथे कॅच आउट होता, जिथे एकही धाव नव्हती, तिकडे 3 धावा आल्यात. तर निखिल यांच्याकडे एक्सपेक्टेशन आहे. आपण पाहतोय बाहेरून पंकज गाडगे यांना सांगतायत ॲटलिस्ट 1 धाव तरी बनव शेवटच्या बॉलला. 43 तर झाल्यात. मोठा फटका आला तर पाहावं लागेल. पुढील चेंडू शेवटचा चेंडू. शॉर्ट ऑफ लेन चेंडू. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. यशटीच्या हातामध्ये चेंडू चाललाय आणि इथे धाव बाद होत आहे ते म्हणजेच प्रज्वल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा स्कोर कार्डवर झाल्या. जिंकण्यासाठी 24 चेंडू 44 धावांची गरज मोरया 11 विरुद्ध शिवांश ट्रान्सपोर्ट या संघाला. तर आपण पुढील सामन्याचा नाणेफेक करून घेत आहोत. जय पाटील दादा, येस आपण यायचंय. सोनू आणि सागर दोघे इथे उपस्थित आहेत. आपण नाणेफेक करून घेणार होतो टॉस का बॉक्समध्ये. तर प्रेक्षकांना देखील विनंती आहे, आपण जरा तिकडे जागा बनवायची आहे. आपला टॉस करतो इथे. नाणेफेक होताना आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल कोणाच्या दिशेने लागेल हे पाहावं लागेल. नाणं रोल होत आहे आणि टॉस जिंकला ते म्हणजे मास्टर सूर्या 11 सोनू पाटील. आपला लवकरात लवकर डिसिजन काय तो कळवायचा आहे आम्हाला. सुरू असणारा सामना आपण पाहतोय ते म्हणजे शिवांश ट्रान्सपोर्ट विरुद्ध मोरया 11 या संघांमध्ये. $43 ऑन स्कोर, 44 टू विन. तर आपण काय पाहतोय, ज्या हिशोबाने ते लोक फिल्डिंगला गेलेत मोरया 11 हा संघ, नक्कीच कुठेतरी पंकज आणि अर्जुन यांच्या बॅक ऑफ द माइंड असणार आहे. तर या सामन्याच्या उत्तरार्धाकडे घेऊन जायला मी आमंत्रित करतो अमित म्हात्रे सर यांना. आपण यायचंय सर, या सामन्याच्या उत्तरार्धाकडे आम्हाला घेऊन जायचंय.
चला मॅचला सुरुवात करूया. धन्यवाद आमचे साथी समालोचकांचा आपण आवाज ऐकलात. आणि 44 अर्थात 44 धावांची गरज. विजयासाठी सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरा. आणि 44 धावांची गरज. 4 षटकांमध्ये 24 चेंडू आणि 44 धावा. चला सलामीची जोडी आलेली आहे. मॅचला लगेच सुरुवात. 55 मिनिटे जास्त वेळ घालू नका. लास्ट ओव्हरला 3 लास्ट बॉलला 3 आलेलं ना. और पहली गेंद 44 का पीछा राइट हम और द विकेट से. और शॉर्ट ऑफ लेन थी. इसके ऊपर पुल करने गए थे लेकिन कामयाबी नहीं मिली. गेंद और बल्ले के बीच कनेक्शन नहीं. डॉट गेंद. अर्जुन तो बिल्कुल रायगढ़ प्रीमियर लीग से वो जाकर आए हैं. और व्हाट शॉट. सुपला. और क्या शॉट देखिए. तिलक रत्न दिलशान का ये शॉट. व्हाट शॉट. अलग अंदाज के शॉट ये. व्हाट शॉट देखिए. रिप्ले में भी देख सकते हैं. बेहतरीन स्ट्रोक चरण. रोशन मात्रे के बल्ले से ये और टाइमिंग अच्छा हुआ नहीं है लेकिन कोई रन मिलेगा नहीं है. सिक्स रन. ओ कैच इट की मांग कठिन है. रवि जी के पास गेंद. एक सिंगल के साथ स्कोर 7. और लेजेंडरी प्लेयर के पास गेंद तो चली गई. गेंद को पकड़ा है. दोपहर का टाइम हो चुका है. 7 स्कोर बोर्ड के ऊपर रोशन मात्रे 7 पे खेल रहे.
सुनील पहली दफा गेंद को खेलेंगे। इस ओवर की 2 गेंदें शेष, पहला ओवर जारी है। अंतिम दिन, फाइनल का दिन, कॉमेडी प्रीमियर लीग। इसी बीच 5वीं डिलीवरी और शरीर से गेंद को दूर रखा। इस बार यहां पॉइंट के ऊपर से खेलने की कोशिश की थी लेकिन कामयाबी नहीं मिली है। गेंद बल्ले के बीच कनेक्शन है, डॉट गेंद। टीम का स्कोर है 7। फर्स्ट ओवर की आखिरी गेंद शेष, लास्ट डिलीवरी। एक छक्का खाने के बाद वापसी भरी गेंदबाजी, एक बार फिर से क्रॉस लाइन से, लेकिन ज्यादा गेंद बाहर। अंपायर पवार जी ने उसे वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 8। आखिरी गेंद, ओ शॉट प्लेन रखी थी लेकिन इसी के साथ ये फर्स्ट ओवर खत्म और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बन चुके 8 बिना कोई विकेट के नुकसान पे। शिवांश ट्रांसपोर्ट टीम का स्कोर है। तो मोरिया 11 टीम ने 44 का टारगेट रखा है। अभी 18 गेंदें शेष और जीतने के लिए 35 यानी कि 35 रन चाहिए, 36 चाहिए, माफ कीजिए। तो 36 रनों के अभी भी दरकार है। 18 बॉल में 36 चाहिए। 9 के ऊपर लगभग देखा जाए तो रन रेट है। 12 का रिक्वायर्ड रन रेट है। हर ओवर में 12 रन चाहिए लेकिन 18 में 36 चाहिए। व्हाट शॉट, ये छकड़ी जाएगी लगती है, 6 रन। और जैसी पीछे वाली गेंद मिली उसके ऊपर देखिए थोड़ी सी जगह बनाई। ये देखिए इस शॉट को खेलने के लिए बल्लेबाज के पास मौका दे रहे और अभिषेक दुबे जी ने इस शिवांश ट्रांसपोर्ट टीम को पैकर किया है और हमेशा वो उसी टीम को चॉइस करते लेकिन उनके बल्लेबाज उनका हौसला अफजाई करता हुआ 13 पे पहुंचे रोशन माते। और इस बार देखा जाए तो टीम का स्कोर 14 रन, 14 लॉस ऑफ विदाउट लॉस थे काम। और विकेट से इस बार टाइमिंग अच्छा नहीं है। गेंद थर्ड मैन के क्षेत्र में लेकिन सिंगल तो जरूर मिलेगा। 14 पे स्कोर बिना कोई विकेट के नुकसान पे। क्या है, चेक करेंगे रन, क्या बल्ला टेका है क्या नहीं। गणेश न मला तर वाटते हार युवा नाही पंच। कॅमेरे फक्त आपल्याकडे 2च आहेत, पुढल्या वेळी 6 लावू। 15 पे स्कोर, 14 स्कोर और शॉट है, पंच किया है गेंद को। एक बार फिर से एक्स्ट्रा कॉल के ऊपर गेंद चली गई, फील्डर मौजूद है वहां। एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए भागने की कोशिश करे और इसी के साथ ये दूसरा रन पूरा। गुड रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल और इस 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 17 बिना कोई विकेट के नुकसान पे। या शिवांश ट्रांसपोर्ट टीम का स्कोर 17 और शिवांश ट्रांसपोर्ट टीम के सामने मोरिया आइलैंड टीम ने 44 का टारगेट रखा है। शॉट है, ऊंचाई है, दूरी जाएगी क्या बाहर और ये लगता है बल्लेबाज गॉन। पहला झटका शिवांश ट्रांसपोर्ट टीम 17 पे खतरा 70 इस बार देखा जाए या
17 पे पहला विकेट गॉन हो चुका है। सुंदर कैच जो लॉन्ग ऑफ खिलाड़ी ने इस कैच को लपका और पहला झटका, पहला ब्रेक थ्रू दिलाया नयन ने और पहली कामयाबी मौर्य आइलैंड टीम को और पहली सफलता नयन को। 17 लॉस ऑफ 1 विकेट। सत्रह और रोहित 0 पे खेल रहे हैं, रोशन मात्रे 14 पे खेल रहे हैं। नयन की 2 गेंदें शेष। नए बल्लेबाज का आगमन रोहित का हो चुका है जो अक्षय माफ कीजिए। लेफ्ट हैंड बल्लेबाज हवा में जरूर गेंद है, इस बार लॉन्ग ऑफ के ऊपर कैच इट, लेकिन फील्डर मौजूद है। क्या फील्डिंग का बेहतरीन मुजाहरा पेश किया और ये तीसरा हो सकता है, रन लेना चाहिए, हो सकता है कि खतरा बन सकता है, रन आउट का मौका। ओ माय गॉड, भगवान दे दे, छप्पर फाड़ के देता है। क्या करीब अंपायर, ओह चल गए ऊपर। जी क्रिक के पास एक केस आ गई है तो दूध का दूध और पानी का पानी करना पड़ेगा, देखना पड़ेगा स्लो मोशन के तौर के ऊपर। यह बल्लेबाज पहुंचे पॉपिंग क्रीज के अंदर या बल्ला पीछे है, ये हमारे साथी जो हमारे ऑपरेटर है वो करेंगे। यस, इसी के साथ बल्लेबाज और इसी के साथ बल्लेबाज नॉट आउट, क्योंकि ये सिग्नल नहीं हमारे पास ना, तो कई बार ऐसा पॉज लेके बताना पड़ता। लेकिन 2 ही बार इस बार देखा जाए जो ये जो बॉलर है ना उसका हाथ लगा हुआ है। अगर हाथ में बॉल होता, इसीलिए हाथ में बॉल चाहिए तभी मजा आ जाता है। तो बिल्कुल, तो यहाँ 2 रन मिलेंगे। स्कोर 19, 3 रन माफ कीजिए, तो स्कोर आगे जा रहा है 20। माफ कीजिए, गलती होती है, इंसान गलतियों का पुतला, दुनिया में परफेक्ट कोई। लेकिन आखिरी बॉल चौदह पे 9 रोशन, अक्षय के लिए गेंद और ये गेंद नीचे के पैरों के ऊपर जरूर गेंद थी, लेकिन सिंगल मिलेगा। लेकिन इस सिंगल के साथ टीम का स्कोर आगे जा रहा है 20 ओवर की समाप्ति 21 तो 2 ओवर के बाद शिवांश ट्रांसपोर्ट टीम का स्कोर है 21 रन, लॉस ऑफ 1 विकेट। तो जीतने के लिए मुझे लगता है 23 रनों की जरूरत है आने वाले 2 ओवर में। 2 षटकांतर शिवांश ट्रान्सपोर्ट संघ धाव संख्या 21, एक गडी बाद 21। आता विजयासाठी 12 चेंडू आणि 23 धावांची गरज। हर ओवर में 12.50 का रिक्वायर्ड रन रेट है। 23 असू द्या, शांत व्हा, संडे आहे, संडेला माणसं गरमच असतात। 21 21
बघा 2 षटकात धावा झाल्या 21, एक गडी बाद 21. आता विजयासाठी 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. 11.50 का रिक्वायर्ड रन रेट है. अभी गणेश जो इस बार का पैकर जो है उनकी जैसे गुब्बारे से हवा निकलते वो सारे शांत बैठे हुए. तो फिलहाल हवा भरने के लिए पंप की जरूरत है, मारो. लेकिन ये रोशन मात्र जैसे एक नामचीन खिलाड़ी, ये खिलाड़ी मैदान के अंदर है तब तक आशा उत्साह की जननी है. लेकिन बॉलर आए पंकज और इस बार गेंद थोड़ी सी जरूर गई है, बाउंस आ गई है. जसप्रीत बुमराह की याद दिलाई गेंदबाज ने, लेकिन अंपायर वार्निंग दे रहे एक बाउंस मारने का अधिकार है. अक्षय 3, रोशन 15 पे, 11 में चाहिए 23. शिवांश ट्रांसपोर्ट का स्कोर 21. फसाया बांध के रखा है. रोशन मात्र एक स्टैंडरमैन खिलाड़ी ने कड़क शुरुआत की थी, लेकिन 2 गेंदों के ऊपर देखिए क्या गेंदबाजी चल रही. इस बार मोरिया 11 के तीसरे गेंदबाज जो है इस बार पंकज सुंदर गेंदबाजी कर रही. तो बिल्कुल इस बार रोशन मात्रे. ओ ना भैया ना. ऐसे टाइम के ऊपर जब गेंदबाज बल्लेबाज को मिस करते गेंदे डॉट फेंकता है तो इसे कहते हैं ये बल्लेबाज इनका गिरायक बन गया है, कस्टमर बन चुका है. क्या करेंगे, ऐसा नहीं है, लेकिन ये होता है. जब बल्लेबाज ने शुरुआत कड़क की थी तो गेंदबाज की दादागिरी चल रही है. देखिए भैया शॉर्ट ऑफ लेन की गेंदबाजी चल रही है. ये क्रिकेट का खेल ही ऐसा है, इसलिए प्रवीण दुगाड़े हमेशा कहते हैं ऐसा गिरगिट मानो. परिवर्तन वाली गेंदबाजी. आखिरी गेंद, 2 गेंदे आखिरी शेष. 5वीं की डिलीवरी राउंड विकेट से और खेल चंपा खुशरम्भा. देखो बड़ा लंबा और चकमारा खंबा कटे, क्योंकि 4 गेंदों के ऊपर दादागिरी चली है. देखिए एस गन्या भाई ने अपने जान के ऊपर फटका दिया और कहते हिम्मत है शाम को मिलो. हाँ यस उधर जब बहुत अच्छा चलता है सबको. ये पकड़ो भैया, पकड़ ले. यस ओ माय गॉड, कैच आउट. गॉन बल्लेबाज स्लिप में पकड़ा कैच. और इसी के साथ बड़ी मछली जाल में रोशन मात्रे बैक टू द डगआउट. सुशांत ने कैच को पकड़ा, डाई लगा के, चाहे कीचड़ में गंदे हुए, कपड़ा खराब हुआ है, लेकिन हाथ में बॉल आया, कंप्लीट. जबरदस्ती कैच, व्हाट ए कैच. चल गई है. देखिए व्हाट ए कैच. देखिए क्या रिप्ले में देख सकते, क्या जबरदस्त कैच. और ये बड़ा झटका लग चुका है. 440 ओवर का क्या कैच पकड़ा. देखिए मानो गोविंदा है अगस्त में. ये गोविंदा की प्रैक्टिस देखो कैसी, वाह छा गए गुरु. और नए बल्लेबाज स्वप्निल दरेकर. 3 षटकानंतर शिवांश ट्रान्सपोर्ट संघ धावा संख्या 27, 2 गडी बाद 27. आता शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि धावा पाहिजे. मला वाटते 17. निखिल के ऊपर जिम्मेदारी दी है, लेकिन नए बल्लेबाज का आगमन हो चुका है. 17, 6 में 17, 5 मिनट बाकी है. बॉलर ध्यान में रखिए, मोरी आइलैंड टीम आपको ये ओवर खत्म करना है 5वें में. ध्यान में रखिए 5 मिनट में. निखिल 6 में 17 चाहिए. रन बन भी सकते, बनाने वाला चाहिए. नन्ही परी देखिए अंदर आ गई है. उसे विनती है कि आराम के साथ और बाहर निकलो, संभाल के. क्रिकेट के ऊपर प्यार है सभी का, चाहे लड़का लड़की हो जाए.
लेकिन 6 में 17 चाहिए, 3 छक्कों की जरूरत है। 6 बॉल में 17 चाहिए, 3 सिक्सर की जरूरत है। 2016 के विश्व कप में बेन स्टोक को जब कार्लोस ब्रैथवेट ने 4 छक्के ठोक दिए थे, चड्डी ढीली की थी। मौका है इस बार एक बल्लेबाज के पास, वो कारनामा आपकी आंखों के सामने हमने लाया है। 27 लॉस ऑफ 2, 6 में 17। ओ अच्छी बॉल थी, पुल करने गए थे स्पेलर के ऊपर, लेकिन कामयाबी नहीं। अच्छी डिलीवरी, गुड बॉल, फैंटास्टिक गेम। और इसी के साथ 5 में 17, दबाव बढ़ता ही जा रहा है, अंडर प्रेशर आया है। अक्षय 3 पे खेल रहे, 5 में 17 चाहिए, 17 रन बनाना भी कठिन है। और 5 में 17 रन बनाना भी इस बार देखा आसान है। मैच जीतना शिवांश ट्रांसपोर्ट को छक्का लगाना पड़ेगा। छक्का लगा, गेंद तारामंडल में चल गई, उड़न खटोले पे खटक। 6 रन। तो इस बार 4 में 12 चाहिए, नहीं 4 चंडो 11, 4 में 11, 4 में 11, 11 रन, 4 बॉल 11 रन। अगर ये छक्का आ जाएगा, बगा छक्के के लिए कीमत कितनी होती है, एक गेंद के ऊपर 6 आता है। अतुल आउटी साहब इनके तरफ 500 रुपए का इनाम, अगर अक्षय ये मैच जिता देता है तो। ये उड़ाया, चल गई बाहर, बाहर। मैं बोला ना, ओ नो बॉल, माय गॉड, दिल के अरमा आंसुओं में बह गया यार, दिल टोटे टोटे हो गया। 4 बॉल 4, ऐसे कहता लेफ्ट हैंड बल्लेबाज की ताकत। नो बॉल है, और स्टेप, गगनचुंबी छक्का, बाहर चली गई गेंद। और टीम का टोटल स्कोर है 40। जीतने के लिए 3 रन चाहिए, 4 चाहिए, 4 बॉल 4, 4 बॉल 4। चिंता का वातावरण, ये नो बॉल भी आया, इसके ऊपर छक्का भी आया, एक गेंद के ऊपर 7 रन आए, और अगली गेंद फ्री हिट है। भगवान देता तो छप्पर फाड़ के देता है, नो बॉल। देखिए जिस टीम की हालत खराब हुई थी, उस टीम की गाड़ी देखिए कैसे पटरी के ऊपर आ गई है। नाम है अक्षय नाम का शहंशाह, लेफ्ट हैंड बल्लेबाज। छोटा कद है लेकिन बड़ा धमाका है, छोटा पटाखा ने देखिए क्या छक्का लगा दिया, वाह। और फ्री डे, 4 बॉल 4। ओ गुड बॉल, फ्री हिट की बॉल सुरक्षित स्थिति में चली गई है, रन कोई मिलेगा नहीं। 3 में 4, 3 में 4, क्या मैच आ रही है, यू टर्न रह रही है गेंद। इस बार देखा जाए मैच, अभी भी देखिए, अभी भी 3 बॉल में 4 रन चाहिए। तुम टी शर्ट पहनेगा, उल्टा कुछ हो जाएगा तो फिर लफड़ा हो जाएगा। देखिए आदमी जहां को ज्यादा मिल जाता है वहां किधर भी जा सकता है। 3 बॉल 4 रन। यस, बल्ले का किनारा लगा हुआ है, गेंद रवि जी के पास, लेकिन फील्डिंग अच्छी हुई है। 2 में 3 कंपल्सरी चेसिंग। कंपल्सरी चेसिंग मतलब रन इकट्ठा करना पड़ेगा शिवांश ट्रांसपोर्ट को। दोन बॉल 3। 2 में चाहिए 3 रन। दो में 3 चाहिए। जबरदस्त कांटे के टक्कर का मुकाबला, मजा आया मौर्य आयरन और शिवांश ट्रांसपोर्ट के बीच। निखिल 2 में 3 चाहिए, यह बॉल महत्वपूर्ण है।
अगर ये गेंद डॉट जाएगी तो अब दबाव आ जाएगा, अंतिम बॉल के ऊपर चौवा लगाना पड़ेगा। स्पीड अप करो अंपायर। 2 में 3, 2-3। ओ शॉर्ट ऑफ लेन थी समझ नहीं सके, खराबी गेंद आई थी लेकिन कई बार शॉट नहीं मजबूत आया। 1 में चाहिए 3, चौका छक्का। 3 रन दौड़ के पूरा करो, मैच जीतेंगे। चौवा लगाओ, मैच जीतेंगे। छक्का लगाओ, मैच जीतेंगे। इनमें से कुछ नहीं होगा तो मैच मौर्या 11 टीम जीत जाएगी। और कंपल्सरी चेसिंग मतलब 3 रन दौड़ के पूरा करना पड़ेगा, बाउंड्री लगाना पड़ेगा, छक्का लगाना पड़ेगा। बॉलर की ये गेंद कैसी होगी महत्वपूर्ण है। जबरदस्त मैच, पैसा वसूल, कंपल्सरी चेसिंग और जबरदस्त ड्रेसिंग। 1 बॉल 3, निखिल, स्वप्निल। ओ हुक किया है, चौका मिलेगा क्या? नहीं, एक दूसरे के लिए भागने जा रहे और ये रनआउट का मौका और आउट और जीत अर्चित 1 रनों से इस मैच को जीता। कम ऑन डीजे। ये देखिए, ये गिरगिट जैसे रंग बदलने वाले लोग होते हैं। चलता है लेकिन रंग बदलने वाले को उपमा देना ही पड़ती है। तो फिलहाल मजा आया मैच में। देखिए क्या कड़क बल्लेबाजी हुई थी। वो अगर नॉन स्ट्राइक एंड पे नहीं रहता लेफ्ट हैंड बल्लेबाज तो मैच जल्दी निकल जाता। लेकिन ये क्रिकेट है, कहीं भी काम हो जाएगा। तो फिलहाल मैच को जीता है इस बार देखा जाए मौर्या 11 टीम ने। हार्ड लक शिवान स्टार्स।